नमस्कार, मी सानिका परबकर. आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल. आजच्या विशेष एपिसोडमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व, परमपूज्य आदरणीय गुरुदेव संजीव कुलकर्णी यांची खास मुलाखत. या मुलाखती दरम्यान गुरुदेवांनी त्यांच्या आयुष्यातील अद्भुत आध्यात्मिक प्रवासाची मोकळी चर्चा केली. वयाच्या 46व्या वर्षी त्यांनी आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीचा ध्यास घेतला. हिमालय ते कन्याकुमारी या व्यापक प्रवासात त्यांनी अनेक प्रतिष्ठित आश्रमात वास्तव्य केले आणि तेथील सद्गुरूंकडून उपनिषद, भगवद्गीता आणि संत वाङ्मयाचा सखोल अभ्यास केला. आतापर्यंत त्यांनी कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, बेळगाव, पुणे, पिंपरी चिंचवड आणि अनेक ग्रामीण भागात 282 12 दिवसीय शिबिरे तसेच सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग पोलीस मुख्यालयात 40 विशेष शिबिरांचे आयोजन केले. या शिबिरात योगासने, ध्यानधारणा, प्राणायाम आणि आत्मदर्शन याचे प्रभावी प्रशिक्षण दिले. गुरुजींच्या या आध्यात्मिक सर्वांगीण विकास आणि समाजजागृती कार्याचा सन्मान म्हणून कोल्हापूरकरांनी त्यांना समाजरत्न या पुरस्काराने गौरवले आहे. सदैव उत्साही, आनंदी आणि प्रसन्न राहणारे परमपूज्य आदरणीय गुरुदेव संजीव कुलकर्णी प्रत्येकाला आनंदी जीवन जगण्याची सोपी कला शिकवतात. ते देवळातील देवाबरोबरच देह हेच देवाचे मंदिर असल्याचे अतिशय सहजपणे पटवून देतात. त्यांचे विचार प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता ठेवतात. चला तर मग ऐकूया परमपूज्य आदरणीय गुरुदेव संजीव कुलकर्णी यांचे प्रेरणादायी विचार. नमस्कार, माझी ओळख करून देतो. मी संजीव गंगाधर कुलकर्णी. मी कोल्हापूरचाच आहे. गेली 75 वर्ष मी कोल्हापुरात आहे, त्याचा मला अभिमान आहे. आणि 73 साली मी BE सिव्हिल इंजिनियर झालो आणि पुणे, कोल्हापूर आणि बेळगाव या ठिकाणी शून्यातून उद्योग सुरू केला आणि वाढवला. आणि तो वाढवत असताना खूप चांगल्या बिल्डिंग्स आणि समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली. कोल्हापूरचे बिल्डिंग बालस चांगल्या प्रकारे कसे घडवता येतील यासुद्धा मला कार्य करायला संधी मिळाली. आणि कोल्हापुरातलं मी पहिला बिल्डर असल्यामुळं संपूर्ण शहर एक सौंदर्यपूर्ण असावं म्हणून सर्व कोल्हापुरातल्या या व्यवसायातल्या लोकांना एकत्र करून प्रमोटर अँड बिल्डर्स असोसिएशन ऑफ कोल्हापूर, आता आपण त्याला क्रीडाई म्हणतो, त्या क्रीडाई संस्थेचा संस्थापक अध्यक्ष होण्याचं मला एक भाग्य लाभलं, सेवा करायला मिळाली. त्यानंतर अध्यात्माच्या बाबतीमध्ये आमच्या घरामध्ये अध्यात्माचं ज्ञान, आमचे वडील हे संस्कृतचे डॉक्टरेट होते, आई पण MA BEd संस्कृतच्याच होत्या. त्यामुळं घरामध्ये आध्यात्मिक वातावरण होतं. आणि जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ काय असेल तर अध्यात्मविद्या विद्यानाम. म्हणजे कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जरी कार्यरत असला तरी तुम्ही या अध्यात्म म्हणजे तत्व, मी कोण आहे हे जाणून घ्यावं लागतं. आणि मी आनंद स्वरूप आहे हे ज्याला कळतं तो या समाजामध्ये आपोआपच आपल्याकडे जे चांगलं आहे ते समाजाच्या कल्याणासाठी देण्याची उपजत भावना त्याच्या मनामध्ये येते. म्हणून हे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून घरातल्या संस्काराबरोबर आईवडिलांच्या हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत अनेक आश्रमामध्ये, गंगेच्या काठापासून ते हिमालयातल्या मोठ्या मोठ्या पर्वतराजीपर्यंत अनेक आध्यात्मिक गुरूंच्याकडून ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळाली, हे मी भाग्य समजतो. आणि मग हे ज्ञान, आपल्याला मिळालेलं ज्ञान सर्व समाजाला मिळावं आणि सर्वच आपापल्या क्षेत्रामध्ये महानता प्राप्त व्हावी म्हणून आत्मदर्शन नावाची आध्यात्मिक संस्था स्थापन झाली. अनेक साधू, संत, संन्यासी, विद्वान, अभ्यासकांचं मार्गदर्शन लाभलं त्यासाठी. आणि मग आपलं शरीर, मन, बुद्धी याचा विकास व्हावा, ते शुद्ध व्हावं आणि आत्मिक सामर्थ्य वाढावं. यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही आपल्याला या वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, संत वाङ्मय, तुकाराम गाथा असते किंवा ज्ञानेश्वरी, दासबोध आणि अनेक संत, त्याचा प्रत्येक शब्द म्हणजे परवलीचा आणि अमृतमयी असतो. तर तो जसं एक तरी ओवी अनुभवावी म्हणतो तसा तो प्राप्त करावा आणि सर्वांना अनुभवाला द्यावा. म्हणून माझ्या मनात असं विचार आलं की हे ज्ञान प्रवचन आणि व्याख्यानाद्वारा न देता आपण ते प्रत्यक्ष त्याचा अनुभव त्या सर्वांच्यापर्यंत पोहोचावा.
आणि आतापर्यंत लाखो तरुण मुलं मुली यामध्ये सहभागी झाले. ही 12-12 दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये शेवटचे 4 दिवस मी सगळ्यांना जंगलात घेऊन जातो. म्हणजे सद्गुरू, निसर्ग आणि तो साधक या गुरु परंपरेतून आणि गुरु शिष्य नात्यातून हे शुद्ध भारतीय संस्कृतीचं ज्ञान आहे ना, ते त्याला आपोआपच अनुभवायला यायला लागतं. आणि ते परिपूर्ण व्यक्तिमत्व असतं ते जेव्हा समाजात जातं तेव्हा ते कोणतंही क्षेत्र निवडून ते त्यामध्ये उच्च दर्जा प्राप्त करतं. एवढं सामर्थ्य आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे, त्याचा अनुभव येतो. आणि अशी ही संधी चांगली मिळते. आणि आज आपण भेटलो सुरेशजी यांच्याबरोबर आणि आपल्याबरोबर चर्चा झाली. सुरेश राठोड यांचंही कार्य मोठं आहे. त्यांनी जे आता वृत्तपत्र एक स्वतः आता ते निर्माण करतायत, तर त्यामध्ये सुद्धा सकारात्मकतेतून आणि समाजाची सेवा म्हणून त्यांच्या हातूनही घडेल आणि एक प्रत्येकाच्या हृदयापर्यंत ते पोहोचेल. सर्वांची उन्नती व्हावी, प्रगती व्हावी या भावनेतनं त्यांनी ते निर्माण करतायत ना, हे फार मोठं कार्य आहे. त्याच्याबद्दल मला अभिमान वाटतो नव्हे, आता कोल्हापूरकरांना सुद्धा त्यांचा अभिमान वाटला पाहिजे. असं त्यांच्या हातून कार्य निश्चित घडेल असं मला विश्वास वाटतो. तसे शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद तुमच्या कार्याला म्हणजे सतत राहतील. तुम्ही जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करताय ना, त्यामध्ये सेवा करण्याची जर संधी मिळाली तर मी सुद्धा तुमच्याबरोबर सदैव राहील. नमस्कार. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला. संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295.